गुड मॉर्निंग. सकाळचे 3 वाजलेत आणि मी चाललो आहे पावसला. दरवर्षी आम्ही पावसला जातो, पण 2-3 वर्ष मी गेलो नव्हतो, पण यंदा वर्षी मला योग आलेला आहे. आणि आज स्वामी स्वरूपानंदांची जयंती आहे, त्यानिमित्त आम्ही चाललेलो आहे. तरी चला तर बघूया आपण. गुड मॉर्निंग. तर आज मी चाललो आहे पावसला. आज आहे स्वामी स्वरूपानंदांची जयंती. दरवर्षी आम्ही जातोच, पण गेली 2-3 वर्ष मी गेलो नसल्यामुळे यंदाचं वर्ष तरी मी चाललो आहे. सकाळचे 3 वाजले. मी आता नाही म्हटलं तरी एक 20 किलोमीटर प्रवास करून माझे मित्र आहेत, त्यांच्यासोबत जाणार आहे. चला तर बघूया. 21 किलोमीटर प्रवास करून मी मित्रांसोबत आलो आहे. आता मित्र आम्ही सगळे गाडीत बसून छान देवाची गाणी ऐकत चाललो आहे. तर चहा घ्यायसाठी थांबलो आहे आम्ही. बघू शकता सलगर अमृतुल्य चहा घ्यायला थांबलोय. मनोज पाटील यांना ग्रीन टी हवे पण त्यांनी चहा म्हणे यार काय तर बोल. दीप कसा आहे? चहा घेतलेला नाही झाले मला कळाले. इथं म्हणते जायचं, इथं घरात कुठं जाईल? आता आलोय पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला. पब्लिक पेट्रोल टाकायला. विषय काय? विषय पंपाव. तर मित्रांनो, आज आम्ही निघालेलो आहे पावसला. आणि पावसला स्वामी स्वरूपानंद महाराजांचा जन्मोत्सव असते, त्यासाठी आम्ही चाललोय. तर पावस हे गाव मोहक नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे आणि रत्नागिरीपासून 21 किलोमीटर अंतरावर आहे. पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या सुंदर मंदिराच्या परिसरात ध्यानगुफा आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे आपल्यास पाहावयास मिळतात. पावसपासून आम्ही आता 11 किलोमीटर आहे. 11 मिनिटात आम्ही पावसला पोहोचणार आहे. आपले कार्यकर्ते असे जरा पळत आहे. किरकोळ एक ब्रेक झालेला आहे आणि ब्रेकमुळे आम्ही जरासं थांबलेलं आहे. जरा एक ब्रेक एक चालू आहे. कोवळं कोवळं ऊन छान पडलेलं आहे, भारी वाटत आहे. तर फायनली आपण पावसमध्ये पोचलेलं आहे. इथे स्वामी स्वरूपानंद महाराजांचं निवासस्थान आहे. तर आल्या आल्या आम्ही पहिलं गंध लावून घेतला. सकाळचं वातावरण खूप छान आहे. इकडे सगळीकडे आंब्यांचा मोहराचा वास येत आहे. खूप छान वाटत आहे. तुम्ही बघू शकताय अत्यंत छान अशी सजावट इथे केली आहे. अनेक गावागावातून पालख्या इथे येतात, पहिल्यांदा दर्शन घेतात. स्वामींचे इथं म्हणजे निवासस्थान मानलं जातं. दर्शन घेऊन पालख्या इथून डायरेक्ट समाधीस्थानाकडे जातात. आम्ही आल्यानंतर इथं प्रथमतः दर्शन घेतलं. त्याच्यानंतर दिंडीमध्ये थोडा सहभाग घेऊन
जे अनेक लोकांचे फोटो व्हिडिओ शूट केले त्यांना पण छान वाटलं. आम्ही फोटोशूट केला. अनेक लोक दिंडीमध्ये आनंदाने उत्साहाने सहभागी होतात, त्याच्यामध्ये तल्लीन होतात व आपला आनंदामध्ये भर टाकतात. तर आम्ही आता दर्शन घेऊन महाराजांच्या समाधीस्थान व जन्मस्थानाकडे चाललो आहे. अत्यंत छान वातावरण इथे आहे, खूप छान भारी वाटत आहे. चालत असताना हे तुम्ही बघू शकता, इथे आश्रम आहे, तिथे अनेक भाविक भक्त निवास करतात. तिथं महाराजांचं म्हणजे निवासस्थान आहे, इथे महाराज राहत होते. तिथं अशा बऱ्याच त्यांच्या वस्तू आहेत ज्या तिथं गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतात. तिथं असे अनेक भाविक भक्त येत असतात, जात असतात. पण इथं कायम स्वरूपी तुम्ही जर आला कधी पण या तरी तुम्हाला आंब्यापासून बनवलेला पदार्थ हा प्रसाद म्हणून दिला जातो. हा वर्षभरात कधी पण तुम्ही आला तरी तुम्हाला तो गोड प्रसाद दिला जातो. तर तुम्ही एकदा पावसमध्ये आल्यानंतर पहिलं त्यांच्या निवासस्थानाला भेट देत जावा. पब्लिक आपलं थांबले इथं. आम्ही इथं आलो आहोत, महाराजांचं भक्त निवास आहे तिथे. आता बॅग वगैरे ठेवून आम्ही दर्शनासाठी जाणार आहे. तर खालून आपण जिथे त्यांचं निवासस्थान आहे ना, तिथून पालखी निघते, पालखी इथे येते. मग आम्ही आता तिथं प्रसाद वाटपासाठी थांबणार आहे. कोण सेवेकरी म्हणून आम्ही तिथं थांबणार आहे. त्याच्यानंतर पालखी वगैरे दर्शन वगैरे घेऊया. तुम्हाला बऱ्यापैकी मी सगळे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही बघू शकता, आम्ही आता मंदिरामध्ये आलो आहे. प्रथमतः आम्ही आशिदाला भेटलो. आशिदा आणि आमची ओळख फार जुनी आहे. त्याच्यानंतर थोडंसं त्यांची चर्चा करून गप्पा गोष्टी करून आम्ही मंदिरात दर्शन घ्यायला निघालो. तर तुम्ही पाहू शकता, अत्यंत सुंदर असे मंदिर सजवलेले आहे. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, पण तुम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये पुढचा आतील व्हिडिओ पाहू शकता.